युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र मोडीत काढला आणि 100% राजकारणाचा एक नवा नारा दिला। एवढंच नाही तर महाराष्ट्रात उद्धव साहेबांचंच सरकार आणायचंय अशी घोषणा करून उद्धव ठाकरे हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशा स्वरूपाचे संकेतही आदित्य ठाकरेंनी दिले। आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आता कात टाकतेय हे स्पष्ट झालं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण, शिवसेनेच्या नव्या पिढीचा नारा। आदित्य ठाकरे म्हणतात 100% राजकारण। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कात टाकतीये। त्यामुळेच की काय शिवसेना प्रमुखांचे विचार आता कालबाह्य ठरू लागले। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र शिवसेनेनं प्राणपणानं जपला। परंतु त्यांचे नातू आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आजोबांचा हा विचार मागे टाकलाय। शिवसेना यापुढे 100% राजकारण करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे। जेव्हा आपण शिवसेना म्हणून राजकारण करून सत्तेत आलो 100% राजकारण करून, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला, कृष्णा खोरे चालू झालेलं, सगळीकडे वीज मिळायला चालू झालेली, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला लागलेले, शिक्षण चांगलं होत होतं, पूर्ण महाराष्ट्र आनंदात जसं येत होतं तेव्हा आपलं सरकार थोड्या मतांनी पडलं। पण ते सरकार आपल्याला पुन्हा एकदा आणायचं ही शपथ तुम्ही घेतली पाहिजे आणि म्हणून 100% राजकारण आणि त्याच्यातून 100% समाजकारण करायचं आपल्याला। बाप से बेटा सवाई अशी म्हण आहे, परंतु आदित्य ठाकरे तर आजोबांपेक्षाही सवाई निघाले। याबाबत त्यांना छेडलं तेव्हा शिवसेनेतल्या या उगवत्या सूर्यानं हात जोडले। म्हण आहे बाप से बेटा सवाई, मात्र तुम्ही तर आजोबांपेक्षा सवाई निघाल्यात। बाळासाहेबांनी असं काही नाही। समाजकारण 20% राजकारणचा मंत्र दिला तर तुम्ही आज सगळ्यांना अपील केलं की 100% समाजकारण 100% राजकारण करायचं। नक्कीच, कारण जे काही शिवसेनेचं राजकारण असतं ते नेहमी समाजकारणासाठी असतं, समाजासाठी असतं आणि तेच करत राहू। अलिबागमध्ये युवा सेनेच्या वतीनं लक्ष 2014 हे अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। या अधिवेशनात केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी आणखी एक सूचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली। दिल्लीत नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रात उद्धव साहेबांचं सरकार आणण्याची शपथ घेऊया असं आदित्य ठाकरे म्हणाले। परत आपला भगवा देशात आणि महाराष्ट्रावर आणायचा आपल्याला, बरोबर की नाही? दोन शपथ आहेत आपल्या, दिल्लीत मोदीजींचं सरकार, महाराष्ट्रात उद्धव साहेबांचं सरकार। दोन्ही सरकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील असेच संकेत यातून स्पष्ट होतात। विशेष म्हणजे ठाकरे घराण्यातील एकही व्यक्ती आतापर्यंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही, किंबहुना कुठलंही सरकारी पद ठाकरे घराण्यातल्या व्यक्तीनं भूषवलेलं नाही। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं सरकार येणार म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या आणखी एका तत्वाला तिलांजली देणार की काय अशी चर्चा सुरू झाली। आपल्या या वक्तव्यावरून गहजब उडू शकतो याची कल्पना आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सारवासारव सुरू केली। उद्धवजींचं सरकार म्हणजे जसं आपण बोलतो की शिवशाहीचं सरकार, आमचे पक्षप्रमुख उद्धवजी असल्यामुळे मी उद्धवजींचं सरकार बोललो, तर तो त्यांनी निर्णय घ्यायचा की त्यांना मुख्यमंत्री बनायचं की कोण दुसरं बनवणार। आता उद्धवाचं सरकार येणार की नाही हे विधानसभा निवडणुकीनंतर कळेलच, परंतु ठाकरे घराण्याची तिसरी पिढी शिवसेनेची विचारधारा बदलायला लागली आहे। त्यामुळं आदित्याय नमः हाच शिवसेनेतला नवा मंत्र असणार आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, अलिबाग। झी 24 तास, एक पाऊल पुढे।